आज आपण बनवणार आहे कुरकुरीत भेंडी। हे तुम्ही डाळ भात पोळी कशासोबतही खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून देखील एन्जॉय करू शकता। खूपच टेस्टी लागतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। जवळपास 200 ग्राम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि दोन्ही टोकाची भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। प्रत्येक भेंडीला मध्ये कट करून 4 पातळ काप करून घ्यायचे आहेत। सर्व भेंडी याच पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये घालूया 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ। तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता। हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामधल्या बिया वेगळ्या होतील। आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि बिया सेपरेट काढून घेऊयात। एका बाउलमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग, 1 चमचा ओवा, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धनेपूड घालायचं आणि हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं। आता तयार झालेल्या मसाल्यांना भेंडीवर टाकून कोट करून घ्यायचं आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर थोडं पाणी शिंपडून भेंडी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची जेणेकरून मसाले व्यवस्थित भेंडीला कोट होतील। आता पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये ही भेंडी सोडायची आणि छान गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची। मी इथे कमी तेलाचा वापर करून शॅलो फ्राय केलेला आहे। तुम्ही हे डीप फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायरचा पण वापर करू शकता। अशा पद्धतीने तयार आहे आपली कुरकुरीत भेंडी। जेव्हा काहीतरी तळणीचं खायचं असतं पण वडा किंवा भजी नको असते तेव्हा हे बनवू शकता।